चला तर इयत्ता तिसरी इंग्रजी व बुद्धिमत्ताची आपण संभाव्य उत्तरपत्रिका पाहणार आहोत। याच्यानुसार तुम्ही तुमची जी कार्बन कॉपी मिळालेली आहे तर तुम्हाला किती मार्क्स पडतात हे पडताळू शकता। तर पहा, प्रश्न पहिला आहे इंग्रजीचा, त्याचा आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न दुसरा त्याचा आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न तिसरा पर्याय क्रमांक 3। प्रश्न चौथा पर्याय क्रमांक 3। प्रश्न पाचवा पर्याय क्रमांक 4। प्रश्न सहावा पर्याय क्रमांक 2। प्रश्न सातवा पर्याय क्रमांक 4। प्रश्न आठवा पर्याय क्रमांक 3। प्रश्न नववा पर्याय क्रमांक 2। प्रश्न 10वा पर्याय क्रमांक 4। 11वा पर्याय क्रमांक 1। 12वा पर्याय क्रमांक 3। 13 पर्याय क्रमांक 3। 14चा आहे पर्याय क्रमांक 3। 15चा आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढे पाहूया, 16 पर्याय क्रमांक 2। 17चा आहे पर्याय क्रमांक 4। 18 पर्याय क्रमांक 18चा 2 आहे। 19 पर्याय क्रमांक 3। 20 पर्याय क्रमांक 4। 21 पर्याय क्रमांक 3। 22 पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर। 23 पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर। आता ही मुलांची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळ्या खुणा दिसतात ते। तर पहा, 24चा आहे पर्याय क्रमांक 1। 25चा आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर 26चा आहे पर्याय क्रमांक 2। 27चा आहे पर्याय क्रमांक 3। 28चा आहे पर्याय क्रमांक 4। 29चा आहे पर्याय क्रमांक 4। 30चा आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढे 31चा आहे पर्याय क्रमांक 3। 32 पर्याय क्रमांक 3। 33 पर्याय क्रमांक 1। 34 पर्याय क्रमांक 2। 35 पर्याय क्रमांक 1। 36 पर्याय क्रमांक 3। 37 पर्याय क्रमांक 4। 38 पर्याय क्रमांक 1। 39चा आहे पर्याय क्रमांक 3। 39चा आहे पर्याय क्रमांक 3। 40 पर्याय क्रमांक 2। 41 पर्याय क्रमांक 1 आहे। 42 पर्याय क्रमांक 2। 43 पर्याय क्रमांक 2। 44चा आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर 45चा आहे पर्याय क्रमांक 4। 46 पर्याय क्रमांक 1। 47 पर्याय क्रमांक 3। 48 पर्याय क्रमांक 2। 49 पर्याय क्रमांक 1। 50चा आहे पर्याय क्रमांक 1। 51 पर्याय क्रमांक 3। 52 पर्याय क्रमांक 2। 53चा आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर 54चा आहे पर्याय क्रमांक 3। 55चा आहे पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, 56चा आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर 57चा आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर 58चा आहे पर्याय क्रमांक 3। 59चा आहे पर्याय क्रमांक 4। 60चा आहे पर्याय क्रमांक 3। 61 पर्याय क्रमांक 3। 62 पर्याय क्रमांक 1। 63 पर्याय क्रमांक 2। 64 पर्याय क्रमांक 3। 65चा आहे पर्याय क्रमांक 4। मागच्या पानावर येऊया, 66 पर्याय क्रमांक 2। 67 पर्याय क्रमांक 1। 68 पर्याय क्रमांक 3। 69 पर्याय क्रमांक 4। 70 पर्याय क्रमांक 3। 71 पर्याय क्रमांक 4। 72चा आहे पर्याय क्रमांक 2। 73चा आहे पर्याय क्रमांक 4। 74 पर्याय क्रमांक 2 आणि 75चा आहे पर्याय क्रमांक 4। या पद्धतीने इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे मार्क तपासायचे आहेत। चांगले मार्क पडलेत त्यांचं मनापासून अभिनंदन। ज्यांना थोडेफार कमी पडलेत त्यांनी पुढच्या वर्षी मे महिन्यापासून किंवा जून महिन्यापासूनच अभ्यासाला सुरुवात करा।